नमस्कार. आज आपण खमंग असे काकडीचे थालीपीठ बनवणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे. अशाच सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. इथे मी एक काकडी घेतलेली आहे आणि त्या काकडीची साल काढून किसणीच्या मदतीने काकडी आपल्याला इथे किसून घ्यायची आहे. फक्त काकडी किसण्याच्या अगोदर काय करायचं आहे की काकडी थोडीशी टेस्ट करून पाहिजे आहे. कधी कधी काय होतं की काकडी कडू असते आणि काकडी कडू असल्यामुळे काय होतं की आपण जे थालीपीठ बनवणार आहोत तेही कडू होऊ शकते. त्यामुळे सर्वात महत्त्वाची टिप आहे की काकडी किसण्याच्या अगोदर थोडीशी अगोदर टेस्ट करून पाहिजे आहे. आणि काकडीमध्ये खूप सारं पाणी असतं. आपण काय करणार आहोत की अगोदर त्याच पाण्यामध्ये आपण पीठ मळून घेणार आहोत. तर इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, मोठा चमचा घेतलेला आहे. त्यानंतर 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणेही पीठ घेतलं तरीही चालेल. तसेच 1 चमचा तीळ घेतलेला आहे. त्यानंतर पाव चमचा ओवा घेतलेला आहे. नंतर अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे, थोडंसं हिंग, खूप सारा लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. जर लहान मुलं मिरची खात नसेल तर मिरची नाही घातली किंवा प्रमाण कमी केलं तरीही चालेल. त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद घेतलेली आहे. त्यानंतर बारीक कट करून स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर हे थालीपीठ बनवताना इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पीठ घेऊ शकता, म्हणजे तांदळाचं वगैरे पीठ घेऊ शकता किंवा पिठाचे प्रमाण कमी जास्त केले तरी थालीपीठ छानच तयार होते. तर हे सर्व आपल्याला हे जे काकडीचं पाणी आहे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जर पाणी लागले तरच पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे. तर आपल्याला इथे काय एकदम घट्टसर असा गोळा तयार करायचा नाही आहे. तर थालीपीठ बनवता येईल असं आपल्याला पातळ पीठ, एकदम सैलसर पीठ बनवून घ्यायचं आहे. आणि जरी पीठ घट्ट झाले तरच काही हरकत नाही आहे. त्यावेळेस काय करायचं आहे की हाताला जरा पाणी जास्त लावायचे आहे आणि थालीपीठ बनवून घ्यायचे आहे. तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असं आपलं सैलसर पीठ तयार झालेलं आहे. त्यानंतर इथे एक मी पोळपाट घेतलेला आहे, त्यावर एक सुती कपडा घेतलेला आहे व त्यावर थोडं पाणी लावून घेतलेलं आहे. आणि आपण जे काही थालीपीठाचं पीठ तयार केलेलं आहे त्यातून एक पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि हाताला पाणी लावून थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे. आणि ज्या प्रमाणात आपल्याला थालीपीठाचा आकार पाहिजे त्या प्रमाणात इथे थालीपीठ बनवून घ्यायचं आहे. तर कसं असतं की थालीपीठ हे चपाती आणि भाकरीपेक्षा थोडंसं जाड असतं, त्यामुळे इथे मी मध्यम आकाराचे थालीपीठ बनवून घेणार आहे. थालीपीठाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छिद्र पाडून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण थालीपीठ भाजतो त्यावेळेस थालीपीठ एकदम खरपूस भाजलं जातं. त्यानंतर इथे मी एक नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे आणि तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर सर्व साईडनी तेल लावून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थालीपीठ आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी सुती कपडा वापरल्यामुळे काय होतं, कपडा अजिबात तव्याला चिटकत नाही आहे आणि एकदम परफेक्ट असं आपल्याला इथे थालीपीठ निघालेलं आहे. आणि थालीपीठ बनवताना आपण जे छिद्र पाडून घेतलं होतं थालीपीठाला, तर त्या छिद्रांमध्ये अशा प्रकारे तेल सोडायचं आहे. म्हणजे काय होतं, हे जे थालीपीठ आहे ते खरपूस असं भाजलं जातं. तुम्ही ज्या प्रमाणात तेलकट खाता त्या प्रमाणात तेल लावून घ्यायचं आहे. साधारणतः 1 मिनिटानंतर हे थालीपीठ आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. तर मध्यम गॅसवर हे थालीपीठ आपल्याला भाजायचं आहे. मोठ्या गॅसवर थालीपीठ भाजायचं नाही. काय होतं, थालीपीठ थोडंसं भाकरीपेक्षा आणि चपातीपेक्षा थोडंसं जाड असतं. त्याच्यामुळे जर मोठ्या गॅसवर भाजलं तर काय होतं की फक्त वरून भाजलं जातं आणि आतून तसंच कच्चं राहतं. त्यामुळे थालीपीठ हे मध्यम गॅसवर भाजायचं आहे आपल्याला. दोन्ही साईडनी खरपूस भाजून झाल्यानंतर तूप लावून घ्यायचं आहे थालीपीठाला, त्यामुळे थालीपीठाची चव अजून वाढते. तर इथे मी सर्व थालीपीठ बनवून घेतलेलं आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पाहू. मला कमेंट करून नक्की सांगा की थालीपीठ कसे झाले आहे. मंगाशी पोह्यांचे थालीपीठ. तर हे तुम्ही नाश्त्यालाही बनवू शकता किंवा टिफिनलाही देऊ शकता. इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहे. पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि 10 मिनिट हे आपल्याला पोहे भिजवून द्यायचे आहेत. त्यानंतर इथे मी 1 मिरची घेतलेली आहे. तसेच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 चमचा धने घेतलेले आहे. अद्रक आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहे. हे सर्व मिक्सरमध्ये आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे आहे. तर इथे मी जाडसर असे वाटून घेतलेले आहे.
10 मिनिटानंतर हे पोहे व्यवस्थित भिजले गेलेले आहे. तर आपल्याला हे पोहे व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे. याचा घट्टसर असा गोळा इथे आपल्याला करून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. त्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे तेही यामध्ये ॲड करायचं आहे. तसेच यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे, 1 चमचा तीळ घेतलेला आहे आणि पाव चमचा ओवा घेतलेला आहे. तसेच चवीनुसार मीठ ॲड करायचं. अर्धा चमचा मिरची पावडर ॲड केलेली आहे. तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खाता त्या प्रमाणात तुम्ही ॲड करायची आहे. तसेच हळद ॲड केलेली आहे. तसेच चिमूटभर हिंग घेतलेला आहे. इथे आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे हाताने मळून घ्यायचं आहे. तर इथे पाणी वापरत असताना थोडं थोडं करून पाणी वापरायचं आहे. म्हणजे काय होतं, हे पीठ पातळ होणार नाही आहे. तर इथे पाहू शकता आपल्याला व्यवस्थित असं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे हे पीठ एकदम पातळही करायचं नाही आणि एकदम घट्टही करायचं नाही आहे. तर मीडियम साईजचे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल लावून हे पीठ व्यवस्थित असं मळून घेणार आहे. तर थालीपीठ बनवण्यासाठी इथे एक मी पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावर एक सुती कपडा घेतलेला आहे. आणि हे कपड्यावर काय करायचं आहे की थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपले थालीपीठ एकदम व्यवस्थित निघतं. त्यानंतर आपण जे थालीपीठाचं पीठ तयार केलेलं आहे त्या पिठातून मी एक असा गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि इथे मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे. म्हणजे काय होतं की हे थालीपीठाचं जे पीठ आहे ते आपल्या हाताला लागत नाही आहे थालीपीठ बनवताना आणि व्यवस्थित असं थालीपीठ इथे तयार होतं. ज्या प्रमाणात तुम्हाला थालीपीठ जाड किंवा पातळ करायचे आहे त्या प्रमाणात तुम्ही इथे करू शकता. तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असे इथे थालीपीठ तयार झालेलं आहे. जास्त पातळही झालेलं नाही आणि जास्त जाडही झालेलं नाही आहे. त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थालीपीठाला मध्ये असे छिद्र पाडून घ्यायचे आहे. म्हणजे काय होतं, थालीपीठ व्यवस्थित सर्व साईडने भाजले जाते. इथे मी एक नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे. त्याला सर्व साईडने व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आणि अलगद असे थालीपीठ यावर मी टाकून घेणार आहे. तर इथे पाहू शकता एकदम व्यवस्थित असं थालीपीठ तव्यावर निघालेलं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तव्यावरही आपण अशा प्रकारे थालीपीठाला छिद्रे पाडून घेऊ शकतो. परंतु जे पहिल्यांदाच थालीपीठ बनवते त्यांच्यासाठी ही प्रोसेस जरा अवघड होऊ शकते. त्यानंतर झाकण ठेवायचे आहे आणि मंद आचेवर हे थालीपीठ आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनिटानंतर हे थालीपीठ आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे नॉनस्टिकचा पॅन नसेल तर तुमच्या घरात जोही तवा असेल तोही तुम्ही वापरू शकता. परंतु तो तवा व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे आणि सर्व साईडनी व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे दोन्ही साईडनी थालीपीठ व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पहा व मला कमेंट करून नक्की सांगा की थालीपीठ कसे तयार झालेले आहे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे जेव्हा जेव्हा अशा मी सोप्या व नवनवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.